यंत्र रचलं जाते असं सांगताना ओएसडी आणि काही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचा एक माणूस आहे सांगितलाय. नेमका आता महाराष्ट्राला प्रश्न पडेल की तो ओएसडी कोण आहे, ते तुम्हालाही कळलं असेल. समाजालाही माहिती आहे. मागं 15 लाख वाटायला कोणचा ओएडी निघाला होता. आमिषा मध्ये मध्ये बुळबुळ कोण कोण कोण. थांबा ना, नावच घेईल आणखी पुढचं षडयंत्र लक्षात येऊ. जर पुढचं षडयंत्र त्यांनी थांबविलं तर मग कशाला नाव घ्यायचं. नाही थांबलं तर धडाधड नाव घेऊन टाकू. 3 नाव आलेत आमच्यापाशी घेऊन पळणारे. परत मिनिस्टरच्या गाड्यात त्यांना वापरायला दिल्या फिरायला, तेही तिथपर्यंत आलंय. कोणत्या मिनिस्टरच्या दिल्यात काय माहीत, आता ते माहिती येईल आमच्याकडं. जर पुढचं दिल्लीला जाऊन काय काय बाखळा खोटा तयार केलाय काय केलाय हे एकदा सांगायचं जर प्रयत्न केला तर धडाधड नाव घेणार आम्ही. आणि ते इथं शांत बसले तर चांगली गोष्ट, नाही बसले तर आम्ही नाव घेऊ. आता तुम्ही जे सांगितलं की हे सगळं जे टाइम बाउंड कार्यक्रम जे आहे सांगावा सरकारनं असं म्हणताय, ते प्रत्यक्ष येऊन का तिथून पत्र पाठवलं तर किंवा लेखी दिल्यानंतर तुम्ही उपोषण मागे घेणार आहात त्या संदर्भात? नाही, ते प्रत्यक्ष चर्चा झाल्याशिवाय कसं, त्यांच्या मंत्रिमंडळाचे लोक कोणी येऊन प्रत्यक्ष चर्चा केल्याशिवाय कसं मराठ्यांनी विश्वास ठेवायचा कोणावर. आम्ही आंदोलक आहेत, आम्ही हमेशा विश्वास ठेवतो आणि सरकारवर विश्वास ठेवण्याचं काम असतं आंदोलकाचं. मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवणं, उपमुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवणं, सरकारवर विश्वास ठेवणं हे आंदोलकाचं काम असतं. आणि आम्ही विश्वास ठेवलाय. करायचं का नाही ते बघ. आम्ही थोडे दिवस करू उपोषण, आम्ही तरी किती दिवस करणार. कारण तुम्ही जाणून बुजून जर आम्हाला मारायला निघाला असताल, लागतील विधानसभेच्या तयारीला गोरगरीब सगळे मराठी सगळ्या जाती धर्माला घेऊन. सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्या सोबत आहेत. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जे